मी आज हे कपाट व्यवस्थित करत होती आणि त्यावेळेस ना माझं लक्ष ना कपड्यांवरती गेलं होतं, की नेमकं आपल्याला आज कपडे हे व्यवस्थित करायचे आहे. कारण यामध्ये ना आमच्या तिघांचे कपडे आहेत. यांचे कपडे व्यवस्थित आहेत, पण अमूल्याचे आणि माझे मात्र सगळा गोंधळ झालेला आहे इथे कपड्यांचा. तर मी व्यवस्थित करायला गेली. ज्यावेळेस मी ते छान अशी व्यवस्थित करायला गेली, त्यावेळेस ना मला मला काही गोष्टी माझ्या लग्नामधल्या यामध्ये दिसलेल्या होत्या. तर सो कपाटामध्ये मी काय ठेवलेलं असेल ते तुम्हाला दाखवतेच. कारण लग्न म्हटलं ना, की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक छान असा दिवस असतो आणि त्या दिवसाची आठवण ना आपण काही ना काहीतरी जपून ठेवत असतो. तर तो याच दिवसाची आठवण ना मी इथे जपून ठेवलेली आहे. तर ती तुम्हाला दाखवते. तर इथे माझी ओढणी आहे आणि एकदम हेवी अशी ओढणी आहे. तुम्ही बघू शकता. इतकी छान आणि क्यूट होती ना, की जी आपण डोक्यावरती घेतो ना, ती ही ओढणी आहे आणि खूप भारी दिसत होती. आणि त्याचप्रमाणे ना इथे माझा लग्नाचा शालूसुद्धा आहे. तो मी तुम्हाला दाखवत आहे. हे बघा, ही माझी जी आहे ना आठवण एकदम मी अशी जपून ठेवलेली होती आणि छान अशी व्यवस्थित होती. जेव्हा काही मला असं जाणवलं ना, की लग्नामध्ये आपण छान अशी साडी वगैरे घातलेली होती. खूप भारी असा शालू घातलेला होता. त्यावेळेस ना मला खूप असं भारी वाटतं आणि मी खूप छान दिसत होती. म्हणजे इतकी छान दिसत होती. मी माझं कौतुक करत आहे. आणि आपल्या लग्नामधल्या कोणत्या गोष्टी असते ना, काही गोष्टी त्या आपण जपून ठेवतो. आणि तो दिवस असते ना सगळ्यांसाठी खूप खास असतो लग्नाचा. माझ्यासाठी सुद्धा खूप खास होता असा दिवस. आणि तो बघू शकता इथे माझा शालू पण खूप भारी होता. आणि सगळ्यात भारी जे म्हणजे सगळ्यात महाग जे काही गोष्टी घेतली असेल ना मी, ती शालू होता माझा. म्हणजे खूप मस्त होता. तर तुम्ही काय जपून ठेवलं आहे तुमच्या लग्नामधल्या कोणत्या आठवणी आहेत त्या मला शेअर करा आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा. माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया आणखीन व्हिडिओमध्ये. बाय.